होळी स्पेशल रेसिपी जी प्रत्येकाकडे बनते ती म्हणजे पुरण. तर ते आज कसं बनवायचं हे आपण बघूया. पुरण बनवण्यासाठी मी इथे हरभऱ्याची 2 वाटी डाळ घेतलेली आहे. डाळीला 2दा पाण्याने धुवून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला डाळ इथे कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे. डाळ शिजवण्यासाठी मी ज्या वाटीने 2 वाटी डाळ घेतली होती त्याच वाटीने 4 वाटी पाणी टाकलेलं आहे. याच डाळीपासून पुरणपोळीसोबत खाण्यासाठी जर क्षार बनवायचा असेल जर तुम्हाला क्षार बनवायचा असेल तर पाण्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं. तर आज आपण साखरेचा वापर न करता म्हणजेच साखरेचं पुरण नाही बनवत आहोत, तर गुळापासून पुरण कसं तयार करायचं ते बघत आहोत. डाळ शिजत आहे तोपर्यंत आपला गूळ बारीक किसून तयार ठेवूया. गुळाची पावडरसुद्धा येते, बट माझ्याकडे गुळाची अशी भेली होती म्हणून मग मी ह्या भेलीचाच वापर केलेला आहे. कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थोडा वेळ थंड होऊ द्यायचा आणि अशा प्रकारे हाताने चेक करायचं डाळ शिजली आहे की नाही म्हणून. त्यानंतर डाळ पुरण यंत्रातून काढून घ्यायची. त्यानंतर गॅसच्या लो फ्लेमवर कढई ठेवायची. त्यात थोडं तूप टाकायचं आणि आपण जे बारीक केलेलं पुरण आहे ते टाकायचं. आणि मी इथे पुरणासाठी जो गूळ वापरलेला आहे तो मोठ्या वाटीने 2 वाटी गूळ घेतलेला आहे. तो सुद्धा व्यवस्थित कढईत टाकल्यानंतर पुरणाबरोबर मिक्स करून घ्यायचा आणि गूळ विरघळेपर्यंत त्याला व्यवस्थित मिक्स करत राहायचं. आपलं पुरण रेडी होत आहे तोपर्यंत आपण कणिक भिजवून घेऊया. तर त्यासाठी मी ती कणिक घेतली आहे आणि त्यात थोडं मीठ आणि हळद टाकली आणि त्यानंतर त्याचा गोळा करून 5 ते 10 मिनटासाठी झाकून ठेवला आहे. आपली कणिक मुरती आहे तोपर्यंत आपलं पुरणसुद्धा तयार झालं आणि थंडसुद्धा झालं आहे. त्यानंतर त्यात मी वेलची पूड टाकलं आणि ते व्यवस्थित पुरणात मिक्स करून घेतलं. कणिक अशा प्रकारे पातळसर झाली पाहिजे. आता वेळ आहे ती पुरणपोळी लाटून घेण्याची. पुरणपोळी लाटण्याची प्रत्येकाची वेगळी वेगळी पद्धत असू शकते. मी अशा प्रकारे छोटी पोळी लाटून त्यात पुरण भरून घेते आणि त्यानंतर हलक्या हाताने त्याला बेलण्याने लाटून घेत असते. तर अशा प्रकारे होळीसाठी प्रत्येकाच्या घरात बनवली जाणारी पुरणपोळी आणि ती गुळाची ही कशा प्रकारे बनवायची ती आज आपण बघितलेली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि जर कोणी माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. आणि ही गुळाची पुरणपोळी एकदा नक्की ट्राय करा. खूप छान मस्त आणि मऊ अशी पुरणपोळी तयार होते. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर दिस व्हिडिओ. Please subscribe my channel everyone.